तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आता काय जण म्हणतील आमोशाला गेलेला पुनिवीला कसं काय उगवलाय. आता त्याचं कारण म्हणजे आपल्याला सपोर्टच एवढा मिळत होता की आपल्या अंगातला किडाच मिळाला व्हिडिओ काढायचा. हा टेन्शन घेऊ नका, आता झाला जित्ता. मग काही एक्सरसाइज टाकला गाडीवर आणि निघालो आम्ही. वाडीत बिरोबा देवाची यात्रा होती, तिथं आम्हाला जायचं होतं आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो. यात्रेत होता बारोडाचा कार्यक्रम. बारोडा या कार्यक्रमाला अजून वेळ होता म्हणून आम्ही फ्री फायर खेळायला ठरवलं. थोडा वेळ फ्री फायर खेळून झाल्यानंतर काय ते देवा धर्माच बघायचं म्हणून पुढे गेलो बारोडा ऐकायला. येट गाडीला माझी नंतर म्हणा. पहिल्यांदा म्हणलं बायांना जेवायला बसा. जेवाय बसा, वाढतू रस्सा करू नका वसा वसा. महिला जेवतच होत्या तेवढ्यात पावसाचं आगमन झालं आणि त्यामुळे सगळ्या महिला उठल्या. या वर्षी पाऊस पण असा पडायला लागलाय. बायना आंघोळ करून झाल्यावर जेवढं केसातनं पाणी पडते तेवढाच पाऊस पडतोय, मोजून 4 ठेव. पाऊस कमी झाल्यानं पुरुष मंडळी बसली आणि तिकडल्या पंक्तीला वाढले ना, आम्हाला वाढलंच नाही बघा. येतो नाही इन्साफी. आवाज कुणाचा? आवाज पनीर खाणाऱ्यांचा. पोट भरून जेवण केलं आणि तिथनं हलायचं ठरवलं. मग काय डॉक्टर सोबत चाललोच होतो. माझी म्हणू का ही शाईन गाडी, माझी म्हणू का. डॉक्टर म्हणलं ए भाड्या माझी. डॉक्टरनं घरापाशी सोडलं आणि डॉक्टर गेलं विजिट करायला. आता मला पण खाल्लेलं जिरवायसाठी जनावरांची कामं करावं लागणार. तुम्हाला फॉलो करायचं असेल तर त्या फॉलो बटनावर क्लिक करावं लागेल. करा लय विचार करू नका. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.